आमचे बरेच काही प्रश्न आहेत. दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे. तुमच्या बडबडच्या समोर मी विचारतो. बरोबर? दादाची बॉडी कुठे होती? जी सापडलेली दादाची बॉडी होती, DNA टेस्ट झाली. माझ्या माहितीप्रमाणे 15 तास ते 20 तास DNA टेस्टला लागतात. पुणे डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात DNA टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातली घड्याळ कुठं आहे? आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा CCTV कुठं आहे? अजितदादाच्या विमान अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क समोर येत आहे. जसे की अमोल मिटकरी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यांची बॉडी कुठं आहे, त्यांचे DNA टेस्ट का करण्यात आली नाही. तसेच समाज माध्यमांवरती सध्या स्थितीमध्ये अजितदादा जिवंत असल्याचा दावासुद्धा करण्यात येतोय. मात्र काही दिवसांमध्ये याची सर्व खुलासे होणार असल्याचे रोहित पवार यांनी सुद्धा सांगितले आहे. त्यांनी ब्लॅक बॉक्समधून लवकरच ही सर्व माहिती जनतेसमोर येईल असे सुद्धा म्हटलेले आहे. आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावे हे अजित पवारांचे स्वप्न होते. अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावे हे अजित पवारांचे स्वप्न होते. आमच्या पुढेच एकत्र येण्याची चर्चा झाली होती असं त्यांनी यावेळी म्हटलंय. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात पडल्याचा दावा केला जात असताना सयाजी शिंदे यांनी हे विधान केलंय हे विशेष. एसटीच्या नव्या बसचे राजमाता जिजाऊ नामकरण. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 55 असनी अत्याधुनिक बसेसची खरेदी. मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत. नांदेड आकाशवाणीला छत्रपती संभाजीनगर नावाचे वावडे. प्रसारण कामकाजात औरंगाबाद हेच नाव. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण होऊन 2.5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असतानाही नांदेड आकाशवाणीच्या रूपरेषेमध्ये अजूनही औरंगाबाद हेच नाव कायम असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वैनगंगा नळगंगाच्या मूळ दस्तावेजात बदलाचा दावा. दुष्काळग्रस्त भागावर अन्याय. जलतज्ञ महाजन यांचा दावा. घोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून नळगंगा प्रकल्पात पाणी हस्तांतराच्या पहिल्या टप्प्यात गरज नसताना देखील 836 घनमीटर पाणी देण्यात आलंय, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात दुष्काळग्रस्त भाग असून देखील कमी पाणी देण्यात आलंय. याचा फेरविचार करावा आणि दुष्काळग्रस्त भागांवर अन्याय होणार नाही याची खात्री करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर लूट प्रकरणाची कठोर चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शासन परिपत्रकानुसार शासकीय आधारभूत खरेदी केंद्रामध्ये धान विक्री करताना प्रति क्विंटल 1075 पैसे हमाली शासनाकडून दिली जाते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून प्रतिकट्टा 12 ते 20 रुपये हमाली जबरदस्तीनं वसुली केली जात असल्याची तक्रार निवेदनामध्ये करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा. शेतातील कांदे मेंढ्यांना चारण्याची वेळ. कांद्याच्या कोसळलेल्या दरानं शेतकरी हवालदिल. उत्पादनाऐवजी नुकसान जास्त. सद्यस्थितीमध्ये भावामध्ये विक्री करणं शेतकऱ्यांना काही परवडे येणार. प्रति क्विंटलला अवघे 400 ते 1000 रुपयांचा दर मिळतोय. कृषी अनुदानात वितरणामध्ये केंद्राकडून तात्पुरती कपात. 10% निधी थांबवला. एकूण रक्कम 122 कोटी रुपये. राज्यातील कृषी योजनांसाठी अनुदानाचा दुसरा हप्ता देताना केंद्र सरकारनं निधीमध्ये अचानक 10%ची कपात केली. त्यामुळे या योजनांपोटी अपेक्षित असलेले एकूण 112 कोटी रुपये तुर्तास मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अजित पवारांच्या हेलिकॉप्टरचा पायलट संमोहित होता का? 50 कोटींचा विमा का काढला? मिटकर यांनी संशय वाढवलाय. त्यांनी आज म्हटलंय की अजित पवार यांच्या विमानात आत्मघाती हल्लेखोराचा वापर करण्यात आला असावा. विमानाचे पायलट संमोहित होते का? त्यांचा 50 कोटींचा विमा कशासाठी काढण्यात आला होता असे प्रश्नही मिटकर यांनी उपस्थित केले. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राज्यातील मोफत आरोग्य सेवेची गंगा उलट्या दिशेनं. नवीन दरांचा चार्ट जारी. सरकारी रुग्णालयात OPD तपासणीसाठी पैसे मोजावे लागणार. योजना 2.5 वर्षातच बंद. यापुढे सरकारी रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण विभागासाठी म्हणजेच OPD तपासणीसाठी विविध उपचारांकरता निश्चित शुल्क आकारले जाणार आहे. आणि या संदर्भात शासनाने नुकताच नवीन 7 दरांचा शासन निर्णय जारी केला आहे. नागपूर ते दक्षिण मुंबई प्रवास वेगवान होणार. समृद्धी महामार्गाला मुंबई सागरी किनारा मार्गाशी जोडण्यासाठी ठाण्यामध्ये 18 किलोमीटरचा नवीन 8 पत्री रस्ता बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. यवतमाळ जिल्ह्यात आवास योजनेच्या 1 लाख घरकुलांना 1 मेशी डेडलाईन. प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश. उमेद अभियान कक्षावर जबाबदारी देण्यात आली. उन्हाळी भुईमुगाचा पेरा संपत आला तरी मोफत बियाणे मिळेना. कृषी विभागाचा भोंगळ कारभार. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले कामधंदे सोडून ॲग्रीस्टॅक नोंदणी केली. 7/12 उतारा देखील काढलाय आणि महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पैसे खर्च केले. आता वेळेवरच बियाणे उपलब्ध होत नसेल तर हा केलेला खर्च आणि वेळ वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत तब्बल 7,10,000 शेतकऱ्यांची निवड रद्द करण्यात आली.
कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या 18 लाख शेतकऱ्यांपैकी 7 लाख शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे रद्द झालेत, तर 4,10,243 शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागीय कृषी सहाय्यकांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात 1,00,000 नळांना वॉटर मीटर, जूनपर्यंत होईल पाणी बचत. महापालिका प्रशासनाचा निर्णय, दिवसाआड पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न. नगावबारी पाणी परिसरात सुरुवात करण्यात आली. मोठी बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यात 4,500 रुपये तर शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित 4,500 रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला लाभ वितरित होऊ शकतो. शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग, शासनाने मागितली माहिती. 2 प्रपत्रात माहिती तयार करणे सुरू, शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन. शेतकऱ्यांकडून माहिती उपलब्ध होणार, सोमवारपर्यंत माहिती हवी, बँकांना सूचना देण्यात आल्यात. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात शाश्वत सिंचन शेततळे योजना संजीवनी ठरणार, तालुक्याला 47 लाखांचा निधी मंजूर, 75,000 रुपयांचं अनुदान मिळणार. पुन्हा रात्री वीज, शेतकरी संतापले. अहिल्यानगर तालुक्यातील बळीराजांच्या जीवाला धोका, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. गडचिरोली जिल्ह्यात रखडलेल्या 3,000 सिंचन विहिरींचा मार्ग मोकळा झाला, 1.5 वर्षापासून रखडलेल्या वर्क ऑर्डरचा पेच सुटला, खर्चाच्या नियोजनात देखील सरकारचीच मोठे बदल. आता दररोज करा पंढरीची वारी, हव्या तेवढ्या वेळा. सांगली ते पंढरपूर रेल्वेकडून 525 रुपयात मासिक पास, भाविक शेतकरी आणि नोकरदारांना मोठ्या प्रमाणात दिलासा. पावसाची साथ लाभली तरीही जळगावातील 506 गावे तहानलेली, टंचाई निवारणासाठी 5.23 कोटीचा निधी. मार्च नंतर टंचाईच्या जाळा तीव्र होणार. वन्यप्राणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर, रात्रभर पिकाची रखवाली, पिकांचे होतंय नुकसान. शेतशिवारातील वाढलेला वन्यप्राण्यांचा सुरसडा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरतोय. ग्रामपंचायतीचे मस्टर लॉक, मनरेगाच्या 40,000वर कामांना ब्रेक, मजुरांचा बुडतोय रोजगार. प्रशासन म्हणतंय पर्यायी व्यवस्था करून कामे सुरू करा. सोयाबीन तुरीच्या दरात घसरण, शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण. बाजार समितीमधील परिस्थिती, सोयाबीनला 5,450 रुपये प्रति क्विंटलचा भाव, हमी भावापेक्षा किंचितसा दर झाला. गोंदिया जिल्ह्यात पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखीन किती दिवस प्रतीक्षा करायची, गावकऱ्यांचा सवाल. गरज 45 कोटी रुपयांची, दिला फक्त 5,88 लाखांचा निधी. जलजीवन मिशन अंतर्गत. खाद्यतेलांच्या दरात अचानक कोसळी, गृहिणींच्या बजेटवर ताण. शेतीमाल उत्पादन घटल्यामुळे खाद्यतेलांची मागणी वाढली, ग्राहकांमध्ये अस्वस्थता. बळीराजाला योग्य सल्ला मिळणार, किसान कॉल सेंटरमुळे शेती फुलणार. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना. बाजारभाव, खत, पाणी आणि व्यवस्थापनावर सल्ला. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये शेतकरी कॉल सेंटरशी संपर्क साधून तज्ज्ञांशी संवाद साधू शकतात. वाशिम जिल्ह्यात सेतू केंद्राच्या अंतिम यादीला विलंब, अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर. प्रशासनाकडून दिरंगाई, 1.5 महिना उलटून देखील अर्जदारांना अंतिम यादीची प्रतीक्षा कायम. रुग्णांवर उपचार केवळ कागदोपत्रीच, आरोग्य सेवेची आकडेवारी चांगली, परंतु वास्तवात गावांमध्ये डॉक्टरची कमतरता. ग्रामीण आरोग्य सांख्यिकीच्या अनेक अहवालांमध्ये भारतातील गावांमध्ये आरोग्य सेवेची तीव्र आणि दीर्घकालीन कमतरता दिसून येते. शेतकऱ्यांनो, EKYC करा, अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा. जालना जिल्ह्यातील 2,839 शेतकऱ्यांचे तब्बल 14 कोटी रुपयांचे अनुदान रखडले. सावधान, कीटकनाशक खतांचे चुकीचे मिक्सिंग पिकांना घातक. तांत्रिक माहितीशिवाय मिश्रणामुळे पिकांचे नुकसान होणार. तज्ज्ञांची माहिती. सर्व रसायने एकमेकांशी सुसंगत नसतात. काही औषधे एकत्र केल्यास रासायनिक प्रतिक्रिया होऊन मिश्रण गरम होते, दही पडते किंवा साका तयार होतो. याचा विपरीत परिणाम पिकांच्या आरोग्यावर होतो. राज्यात 1,53,00,000 जनावरांना लाळ खुरकतीचे लसीकरण. 13 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीमध्ये लाळ खुरकत लसीकरणाची 8वी फेरी राबवण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.